लाजाळूची संवेदना बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागा तो म्हणून घर झोपती खुशाल बाप घराचा तो पाया बाप म्हणजे घराचा पाया असतो बरं का पाया आणि पाया कसा पाहिजे भक्कम पाहिजे ना जर पाया निकृष्ट दर्जाचा असेल तर घर कोसळल्याशिवाय राहत नाही बाप घराचा तो पाया आई कळसा त्यावर झेवा खाचा तो पाया तेव्हा कोसळते घर बाप कसा असतो बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यात लावासा ज्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही हो कधीच कारण तो त्याचे सगळे अश्रू फक्त एका क्षणासाठी रोखून ठेवतो आणि तो क्षण म्हणजे बाप साठवा तो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची जन्मभराचे रडतो लेख जाताना सासरी आपली मुलगी सासरी जाताना मात्र तो रडल्याशिवाय राहणार नाही मुलीचं आणि वडिलांचं नातं फार गोड आहे बरं का मुलगी आपल्या वडिलांवरती किती प्रेम करते शब्दात मांडणं तसं कठीणच आहे पण परक्याच्या हातात ज्या मुलीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्या मुलीला परक्याच्या हातात देताना बाबाचं हृदय काही तुटत असेल ना काय अर्थ वेदना होत असतील त्याला संस्कार देणारी जरी आई असली तरी संस्कार जपणारा बाबाच असतो संयम देणारी जरी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबाच असतो लहानपणी बोटाला धरून चालायला शिकवणारा बाबाच असतो कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणारा बाबा असतो शॉपिंग साठी पैसे पण बाबाच देतो पिकनिक साठी पैसे पण बाबाच देतो आईने जर कमी किमतीचा ड्रेस काढला तर हळूच आपल्या लेकीला विचारून भारी किमतीचा ड्रेस घेणारा बाबाच असतो आपल्या लेकीनं टाकलेलं पहिलं पाऊल पाहून सुखावणारा बाबाच असतो ज्या वेळेस आपल्या लेकीच्या पायातल्या पैजणांची छुमछुम पूर्ण घरामध्ये वाजते त्यावेळेस ज्याचं मन असं आनंदाने भरून येतं तो बाबाच असतो आपल्या लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणारा बाबा असतो आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन हे कटू सत्य पचवणारा सुद्धा बाबाच ज्या वेळेस मुलगी माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी जायला निघते त्यावेळेस ढसा ढसा जो रडतो तो बाबाच असतो ज्या मुलीला 20-25 वर्ष जीवाच्या पलीकडे सांभाळलं त्या मुलीला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचं हृदय काय तुटत असेल याची कल्पना सुद्धा करता येणार नाही आणि आपल्या वडिलांचं खऱ्या अर्थाने मन जी ओळखते ती मुलगीच असते लग्नानंतर मुलीचं नाव जरी बदललं तरी वडिलांबरोबरच तिचं नातं कधीच बदलत नाही ती शेवटपर्यंत आपल्या वडिलांसाठी छोटीच असते लहानच असते आणि शेवटपर्यंत ती आपल्या वडिलांची लाडकी परीच असते बरं का एवढं सुंदर आहे मुलीचं आणि वडिलांचं नातं